वंदना आणि स्वाती एकाच घरात राहत होत्या, पण त्यांच्यात एक अदृश्य भिंत होती. वंदनाला वाटायचं सुनेला तिची काळजी नाही, तर स्वातीला वाटायचं सासू तिला स्वीकारत नाही. दोघीही एकमेकींपासून दूर राहत होत्या. एके दिवशी वंदनाला अचानक छातीत दुखू लागलं. घरात कोणीच नव्हतं, फक्त स्वाती होती. ती घाबरली, पण तिने लगेच वंदनाला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी सांगितलं वेळीच आणल्यामुळे धोका टळला. वंदना दवाखान्यात असताना स्वातीने तिची खूप काळजी घेतली. औषधं, जेवण, विश्रांती सगळं तिने व्यवस्थित केलं. वंदनाला हे पाहून खूप भरून आलं. तिने स्वातीचा हात हातात घेतला आणि म्हणाली, मला वाटलं नव्हतं तू माझी एवढी काळजी घेशील. मी तुला कधी आईसारखं वागवलं नाही, पण तू मला मुलीसारखं सांभाळलंस. स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, आई, मला नेहमी तुमचा आशीर्वाद हवा होता. आपण उगाचच गैरसमज करून घेतले. आजपासून मी तुमची फक्त सून नाही, तर मुलगी आहे. त्या दिवसापासून त्यांचं नातं बदललं. दोघींमध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं. वंदना आणि स्वाती दोघीही एकमेकींना समजून घेऊ लागल्या. त्यांच्यातील गैरसमज दूर झाले आणि त्या दोघींमध्ये एक सुंदर नातं निर्माण झालं.